नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. ॲक्सिस माय इंडियाचा एक एक्झिट पोल आलेला आहे. त्या एक्झिट पोलमध्ये थलापती विजयला जवळपास 80 ते 120 पर्यंतच्या जागा दाखवलेल्या आहेत. तर त्या 120 पर्यंतच्या जागा आहेत, म्हणजे त्या 100-80 पासून पुढे धरून आपण चालू 120 पर्यंतच्या 100-120च्या दरम्यान त्या कशा त्यांनी प्रेडिक्ट केलेल्या आहेत, त्याचे मी तुम्हाला एकदा 2-3 कारणं सांगणार आहे महत्त्वाचे, अगदी थोडक्यात. पहिलं म्हणजे एक यूथ वोटर्स आपण ज्याला म्हणतो, की जे काही पॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत, सेफॉलॉजिस्ट आहेत, ते जेव्हा विचार करतात तेव्हा वुमेन्स वोटर्स, एखाद्या विशिष्ट जातीचा, धर्माचा मतदार किंवा त्यांचा एक विशिष्ट गट याच्या आधारे त्या गोष्टी मोजत असतो, मापत असतो. पण एक यूथ, एक पर्टिक्युलर, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की एका जातीचा, एका धर्माचा, एका प्रवर्गाचा, पण एक जो युवक आहे, यूथ आहे, ज्याचं वय हे 18 ते 35-40च्या दरम्यान आहे, तर तो फक्त काही स्वतःच्या स्वप्नांना घेऊन पुढे चालत नसतो, तर त्या राज्याच्या, देशाच्या, समाजाच्या आणि जो काही त्यांचा विभाग आहे त्याच्या स्वप्नाला घेऊन पुढे चालत असतो. त्यामुळे ती एक पर्टिक्युलर वोट बँक, त्यामध्ये वयाचं विभाजन होतं, धर्माचं, जातीचं विभाजन होतं, पण तसं नसून तीसुद्धा एक मोठी वोट बँक आहे जी विजयच्या मागे आहे किंवा विजयच्या मागे राहू शकते, असं ॲक्सिस माय इंडियाने सांगितलेलं आहे. दुसरं कारण म्हणजे जे लहान मुलं असतात आणि आपण ज्याला म्हणतो की ज्या मध्यमवयीन महिला, की जे जे आपण ज्यांच्या घरातले जे लहान मुलं असतात, मग छोटे मुलं मुली जे हक्काने आपल्या आजोबाला सांगतात, हक्काने आपल्या आईला सांगतात, बहिणीला सांगतात, की ते हट्ट पुरवण्यासारख्या ज्या गोष्टी आता, म्हणजे जे कुणासमोर हट्ट करू शकतात तसे त्यांचे आई वडील बहीण आजोबा ते, आणि ज्यांचे हट्ट पुरवणारा एक वोटर्स असतो. वोटर्स म्हणजे मी भाषा समजून घेतो, मी त्यांचे नातेवाईक असतात, तर ते सुद्धा एक विजयचा वोटर्स आहे, हक्काने सांगणारा की विजय मामाला, थलापतीला वगैरे मतदान करा. तर ते सुद्धा एक दुसरा वोटर बँक्स, ज्याला आपण म्हणतो की ज्याची कुठे ठराविक रचना नाही आहे, ज्याची काही कुठे नोंद नाही आहे, तर ते सुद्धा विजयकडे कॅच होताना दिसतंय. ते ॲक्सिस माय इंडियाच्या पोलमध्ये दिसतंय. मी पुन्हा सांगतो की मी ॲक्सिस माय इंडियाच्या पोल, जो एक्झिट पोल आहे त्याबद्दल बोलत आहे. आणि तिसरं कारण म्हणजे की ओव्हरऑल मी सांगतो, यामध्ये मी डिटेल जात नाही आहे, परंतु तिसरं कारण महत्त्वाचं सांगायचं ते म्हणजे की एक पॉलिटिक्स ऑफ पॉप्युलिझम, ज्यामध्ये व्यक्ती हा समाजापेक्षा मोठा असतो, व्यक्ती हा देव, धर्म, जात, पंथ याच्यापेक्षा मोठा असतो, कारण त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला मसिहा दिसायला लागतो. आणि म्हणजे हे फक्त अँटी इन्कम्बन्सीतून नाही, तर हे अनेक वर्ष चालत आलेले जे काही आपण ज्याला म्हणतो की त्यांना जे लोकांच्या विचारांना मारणं असेल, नंतर लोकांचे एवढे दिवस एक सोसणं ज्याला आपण म्हणतो, लोकांनी सोसलेलं असतं, आणि त्यातूनच त्यांना वाटतं की हा मसीहा आहे आणि हा आपलं जीवन तारेल, आणि ते विजयसोबत घडताना दिसते. आणि लोक त्या पलीकडे जात, पंथ, धर्म, जात, गल्ली, वेगवेगळे प्रश्न सोडून एका व्यक्तीला मतदान करत असतात. धन्यवाद.